तर पाणी कमतरता झाल्याने झेंडूमध्ये फुलाची साईज जी असते ती कमी होऊ शकते। तर पाण्याचे नियोजन आपण व्यवस्थित करावं। फुलाचे उत्पादन जास्त घेण्यासाठी आपण पाण्याचे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही झेंडूच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं झेंडूमध्ये वाढ झालेली आहे। तर पाण्याच्या नियोजनामध्ये ड्रिपमधून आपण पाणी देत असाल तर आपण झेंडू लावल्यापासून 15 दिवसापर्यंत 4 दिवस गॅपने अर्धा तास पाणी द्यावं आणि 15 दिवसानंतर 30 दिवसापर्यंत 3 दिवस गॅप करून 1 तास पाणी द्यावं आणि त्यानंतर 30 दिवसानंतर आपण 2 दिवस गॅप करून 2 तास पाणी द्यावं। ह्या पद्धतीनं पाण्याचे नियोजन आपण करावे। तर हे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही योग्य पाणी योग्य वेळी दिला तर आपल्याला जास्त उत्पादन भेटते। तर पाण्याची आवश्यकता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी असते, त्यानंतर पाण्याची आवश्यकता तोडणी ज्या वेळेला चालू होते, फुलांची हार्वेस्टिंग ज्या वेळेला चालू होते त्यावेळी पाण्याची आवश्यकता ही जास्त असते। तर पाण्याचे नियोजन आपण ह्या पद्धतीने करावे। ड्रिप नसेल तर आपण काय करावं, 7 दिवसाला एकदा पाट पाणी आपण द्यावं। तर ह्या पद्धतीनं आपण पाण्याचे नियोजन करावे। तर हे खूप महत्त्वाचे आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं झेंडूमध्ये वाढ झालेली आहे। तर हे पहा, ह्या पद्धतीनं झेंडूमध्ये वाढ झालेली आहे। तर पाण्याचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे। तर पाणी कमतरता झाल्याने झेंडूमध्ये फुलाची साईज जी असते ती कमी होऊ शकते। तर पाण्याचे नियोजन आपण व्यवस्थित करावं। आम्ही ह्या पद्धतीने आमच्या सर्व प्लॉटला ह्या पद्धतीने पाण्याचे नियोजन करतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।